तुझं काय नाव आहे रे? शंतनू. शंतनू. ठीक आहे. शंतनूने आता त्या दिवशी बहुतेक सेशनला होता, तर खूप चांगल्या प्रकारे आता हे प्रॅक्टिकल कसं करता येईल ते सांगितलं. ठीक आहे. आता इथे यांनी एक पेपर ट्रे बनवला याचा. ठीक आहे. ह्याचा पेपर ट्रे कसा बनवायचा मी त्या दिवशी दाखवलं होतं. याच्या चारही जे साईड्स आहेत, याच्या चारही साईड्सला तुम्ही फोल्ड केलं आणि जर त्याला कॉर्नरला तुम्ही असं वर प्रेस केलं तर याचा ट्रे बनतो एक. ठीक आहे. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले, ते परत एकदा दाखवील आत्ता. पण तसं शंतनूने ऑलरेडी, शंतनूने तसं ट्रे बनवला ऑलरेडी. ABCD असे 4 सॅम्पल लिहिले याच्यावर. ठीक आहे. आणि त्याच्यावर एचा एक ड्रॉप, बीचा एक ड्रॉप, सीचा एक ड्रॉप आणि डीचा एक ड्रॉप, पुढे असे 4 ड्रॉप घेतले आणि त्याच्यावर त्यांनी काय टाकलं, कोणतं इंडिकेटर टाकलं आहे? युनिव्हर्सल इंडिकेटर. आता युनिव्हर्सल इंडिकेटरचे वेगवेगळे कलर आले. जे जास्त ॲसिड आहे ते रेड, ऑरेंज डार्क दिसणार आहे आणि जे बेसिक आहे ते पर्पल, व्हायलेट किंवा ब्लूइश दिसणार आहे. ठीक आहे. तर आता यांनी ऑब्झर्व केलं, ऑलरेडी स्वतःच केलं आहे प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर या प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे की मला माहिती आहे कसं करायचं. मग मी बनवणार माझं सॅम्पलचं कंटेनर छोटं, त्याच्यावर 4 ड्रॉप्स घेणार आणि त्याच्यात इंडिकेटर टाकणार. आता जसं यांनी युनिव्हर्सल इंडिकेटरसोबत केलं आहे तसं याला आपण फिनॉल्फ्थॅलीन पण देऊ, तसं त्याला आपण मिथाईल रेड इंडिकेटर पण देऊ, मिथाईल ऑरेंजसुद्धा देऊ, फिनॉल्फ्थॅलीनसुद्धा देऊ. नंतर त्यात तशाच पॅटर्नमध्ये त्याच्यावर आपण एकदा त्याला रेड लिटमस पण देऊन बघू, त्याला ब्लू लिटमस देऊन बघू आणि नंतर pH पेपर देऊन पण बघू. ठीक आहे. म्हणजे ते प्रॅक्टिकल जवळपास जितक्या प्रकारे होऊ शकतं तितक्या प्रकारे सगळंच त्यांचं होऊन जाईल. समजलं कसं करायचं तू? ठीक आहे. खूप छान केलं याने प्रॅक्टिकल. ठीक आहे. याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अशा प्रकारे सर्वांना करायचे. आता तुम्ही सर्व कराल का? काय काय टेस्ट करायचे ते घ्यायचं आणि तुम्हाला इथं दोघांमध्ये इथं सॅम्पल A, सॅम्पल B, सॅम्पल C आणि सॅम्पल Dचे ड्रॉपर्स आहेत. ठीक आहे. तर दोघांपैकी तुमची कोणती 1-2 मैत्रिणी असेल ना, त्याच्यापैकी एक जण या आणि ABCDच्या 4 ड्रॉपर घेऊन जा आणि वेगवेगळे इंडिकेटरचे एक ड्रॉप घ्यायचे. एकदा मिथाईल रेडचे घेऊन जा, एकदा मिथाईल ऑरेंजचे घेऊन जा, एकदा युनिव्हर्सल इंडिकेटर घ्या आणि तुमच्या सॅम्पल ड्रॉपवर असं करायचं. पण इथे थोडं लक्ष द्या बरं. हे जर ड्रॉप्स खूप जवळ झाले तर एकमेकात मिक्स होतील. ठीक आहे. आणि याला जर तुम्ही मूव्ह केलं तरी पण हे होईल. त्यामुळे कदाचित कागद थोडा मोठा घ्या पाहिजे असेल तर. तुम्हाला एक अख्खा A4 शीट दिली आहे ना, त्याचा थोडा कागद मोठा करा आणि ते ड्रॉप घेऊन सांगा. तिथं लिहा आपण A, B, C आणि D आणि 5-6 वेळा करायचं तुम्हाला. सगळेजण कळा. चला.